मग मसुकर साहेबांनी 30 वर्ष त्या राजकारणामध्ये 7.5 वर्ष नगराध्यक्ष भूषवलंय. शेंडे कुटुंबांनी या शहराचे नगराध्यक्ष म्हणून भूषवलंय. माननीय सुनील पाटीलनी हे शहराचे नगराध्यक्ष भूषवलंय. मग अजूनही या शहराची जनता काय वाट पाहते, कोणाची वाट पाहते, हा प्रश्न माझ्या कार्यकर्त्याला, तसाच प्रश्न तुमच्या मनामनामध्ये आहे. आमदार साहेबांनी आमची मीटिंग परवा होणार आहे, त्यावेळेला मी आमदार साहेबांना सांगणार आहे की आम्ही इच्छुक आहोत म्हणून. कारण जे काही आता शहरामध्ये चाललंय, ज्यांनी ही पदं भूषवलेली आहेत, ज्यांनी 30 वर्ष या शहराच्या राजकारणामध्ये आहेत आणि तेच उमेदवार आहेत का, असं माझा प्रश्न नाही आहे, जनतेचा प्रश्न आहे. मला नगराध्यक्ष उपाध्यक्ष ज्या वेळेला झालो त्यावेळेला मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज सांगतो की माझ्यावरती एवढे ॲलिगेशन झाले. या शहराच्या काही मंडळींनी मला उपाध्यक्षपद जावं म्हणून मला हायकोर्टामध्ये खेचलं गेलं. हायकोर्टामध्ये मी एकटा पडलो. हायकोर्टामध्ये मी जिंकलो. 2.5 वर्ष मी हायकोर्टामध्ये ही निवडणूक रद्दबाद व्हावी, ही निवडणूक बेकायदेशीर म्हणून हायकोर्टात काही मंडळी गेली माझ्या विरोधामध्ये. त्या मंडळीचं मला चेहरा मी सांगणार नाही तुम्हाला मीडियावरती. अनेक आहेत ते राजू गायकवाड पुढे जावं नाही. मी 2.5 वर्ष माझं पद टिकलं, पण 2.5 वर्षांनी परत मला राजू गायकवाडला कसं घालावं ह्या खुर्चीवरून अनेकांनी काय केलं. आणि तुम्ही त्याला साक्षी आहात, पत्रकार आणि जनता खोपोलीची. शेवटी मला राजीनामा द्यावा लागला. मी चांगलं का बरं मला सांगा, ह्या खोपोली शहराचा नगराध्यक्षाकडे सगळ्या राईट्स असताना उपनगराध्यक्षालाच का टार्गेट केलं गेलं? एक मराठा चेहऱ्यालाच का टार्गेट केलं गेलं? पण शिवसेना नवीन चेहऱ्याला संधी देऊ शकते यावेळी. कदाचित आमदार साहेबांच्या मनामध्ये काही उद्या हे सांगता येत नाही. आमदार साहेबांना निश्चित मला असं वाटतंय, आमदार साहेबांच्या मनामध्ये निश्चित असेल की काम करणारा व्यक्ती कोण आहे आणि समाजामध्ये कोण फिरतोय. गेली 9 वर्ष आम्ही समाजामध्ये फिरतोय. मग मारवाड्यांच्या कार्यक्रमाला असेल, राजस्थानच्या कार्यक्रमाला असेल, दुर्गा मातेच्या आपल्या बंगाली असोसिएशनच्या कार्यक्रमाला असेल, UP बिहारच्या राम जानकी संघाच्या कार्यक्रमाला असेल, आमच्या ईदीचा कार्यक्रम असेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये हालपासून तर खोपोलीपर्यंत सगळ्यांच्या कार्यक्रमाला असेल. या सगळ्यांच्या कार्यक्रमाला 9 वर्ष आम्ही जातोय.